भावली डॅम परिसरात पर्यटक कुटुंबावर हल्ला करून लुटमार करणारी टोळी अटकेत. दिनांक 12/7/2024 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नाशिक शहरातील रहिवासी हे त्यांच्या कुटुंबासह भावली डॅम इगतपुरी परिसरात फिरण्यासाठी गेले असता धबधबा पाहत असताना तेथे 2 अनोळखी मुलांनी सदर कुटुंबातील महिलेकडे पाहून शिट्टी वाजवली. त्यावेळी फिर्यादी महिलेचे पती यांनी त्यांना हटकले असता त्याचा राग येऊन त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीचे पती यांना धक्काबुक्की आणि दमदाटी केली. त्यामुळे सदर कुटुंब कार घेऊन नाशिकच्या दिशेने निघाले तेव्हा तेथील काही इसमांनी फिर्यादीच्या कारचा पाठलाग करून कार थांबवून बांबूच्या काठ्या, बेसबॉलचे स्टिक, लोखंडी रॉड याने कारच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच फिर्यादीचा विनयभंग करून त्यांचे पती यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि साक्षीदार यांचा मोबाईल हिसकावून घेऊन फिर्यादीच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. म्हणून इगतपुरी पोलीस ठाण्यास गुन्हे रजिस्टर नंबर 166/2026, भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 310(2), 7478/126(2), 324(4), 324(5), 189, 191(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शन आणि सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा इगतपुरी पोलिसांच्या पथकाने इगतपुरी तसेच जिल्ह्याचे सीमावर्ती भागातून खालील संशयितांना ताब्यात घेतले. विशाल मच्छिंद्र भटाटे, वय वर्ष 27, राहणार गिरणारे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. अनिकेत गणेश मानवेडे, वय वर्ष 24, राहणार गिरणारे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. अनिरुद्ध विठोबा भागडे, वय वर्ष 25, राहणार नांदगाव सदर, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. सागर उर्फ लोकेश गोकुळ गीते, वय वर्ष 22, राहणार माणिकखांब, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. 5 विनोद लक्ष्मण बोराडे, वय वर्ष 26, राहणार इगतपुरी, गावठा, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. 6 सचिन दत्त आडोळे, वय वर्ष 29, राहणार माणिकखांब, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. 7 अर्जुन चिंदू आडोळे, वय वर्ष 25, राहणार माणिकखांब, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. देविदास कचरू भगत, वय वर्ष 25, राहणार बलायदुरी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. 9 अजय भूषण दल भगत, वय वर्ष 20, राहणार देवळेकोटी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. यातील ताब्यात घेतलेल्या आरोपितांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचे इतर साथीदारांसह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपितांना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली टाटा पिकअप वाहन क्रमांक MH46CL 3734 हे जप्त करण्यात आलेलं आहे. तसेच यातील फरार आरोपी आणि गुन्ह्यात वापरलेले इतर वाहनांचा पोलीस पथक कसोशीने शोध घेत आहे. वरील प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग यांनी केलेले मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या पथकांनी संयुक्तरित्या सदरची कारवाई केली आहे. आम्ही इथे काल फिरायला आलो होतो. माझे धीर वगैरे त्यांची फॅमिली 8 जण त्यांच्या गाडीमध्ये आलो होतो. आम्ही आमचं इथं जेवण वगैरे केलं, पाण्यामध्ये खेळलो वगैरे आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो. तर ते 2 जणांनी माझं नाव घेतलं, छेडछाणी केली वगैरे. तर मी त्यांना थोडीशी बडबड केली की अरे तुम्ही काय करताय, काय चाललं आहे तुमचं वगैरे. तर मग माझे मिस्टर मागून येत होते, तर त्यांना काही लक्षात नाही आलं. पण माझे मिस्टर पण त्यांना बोलले अरे दादा तुला काही कळतं का, बायकांची छेडछाड करतो, पब्लिक प्लेस आहे. तर त्यांनी शिव्यागाळ केली त्या दोघांनी वगैरे. असं म्हणजे म्हणजे असं थोडंसं माझ्या अंगावर धावून आले, पण मी थोडी मागे झाले. मग मी पण 1-2 त्यांना थोडंसं बोलले. नंतर ते दोघं पळून गेले, त्यांना आम्ही हे केलं. त्याच्यानंतर तिथं एक गाडी उभी होती, एक टेम्पो, तिथं ते खाऊ वगैरे विकत होते. तिथं 8-10 मुलं होते, ते आमच्या अंगावर आले. तर का हो म्हणे, काय झालं आमच्या माणसाला तुम्ही का मारता. अरे म्हणे तुझा काय संबंध. म्हटलं भाऊ आम्ही या दोघांना बोललो, ते निघून गेले. तू का नाही आमचे माणूस मग तो शिवीगाळ करायला लागला. मग आमचे पण लोकांनी थोडीशी शिवीगाळ केली वगैरे, थोडीशी नॉर्मली आपली हातापायी वगैरे असं मग तेवढी झाली. मग तिथून आम्ही म्हटलं चल जाऊन दे, सोडून दे बाबा दादा, सोड असं करत आम्ही पूर्ण मिटवलो. त्याच्यानंतर पण आम्ही निघालो, सोडून द्या म्हटलं चला. त्याच्यानंतर आम्ही पुढे आल्यानंतर त्यांनी व्हाईट बलेनोमध्ये
पुढे येऊन आम्हाला क्रॉस करून आमच्या गाडीच्या काचा फोडायला जे चालू केलं तर पूर्ण 20 किलोमीटरपर्यंत आमच्या मागे आलेले, पूर्ण रॉड घेऊन पूर्ण मारलेले, आमची गाडी पूर्ण संपवलेली आहे. मुलं इतके अजून पण हे आमचे पूर्ण म्हणजे कोण त्रास दिलेला आहे काय. पण याच्यामध्ये एक चांगलं झालं, पोलिसांनी आम्हाला सगळ्यांनी खूप सहकार्य केलं. आम्ही मग अंबड पोलीस स्टेशन गाठलं, तिथं ते आम्हाला नार्वेकर साहेब त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आपले इथले इगतपुरीचे बळक साहेब आहे त्यांनी सहकार्य केलं आणि आपल्या त्या मॅडम आहे SP विमल मॅडम, त्यांनी पण खूप सहकार्य केलेले. आणि पोलिसांच्या बाबतीत बेफिकर राहा, कोणीच एका शब्द काही बोलू नका, त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेले. आज ते होते म्हणून आज आम्ही पंचनामाला आलेलो आहे, तर आज आमची याची डेअरिंग नव्हती. आज त्यांनी सपोर्ट केलेला आहे. कृपया करून त्यांना कोणी ब्लेम करू नका. आज त्यांच्या पायी आज आपण लोक आहे आणि त्या लोकांना ते पकडून आणणार आहे. मला एवढी पूर्ण गॅरंटी माझ्या सरकारवर आपल्या ह्यांच्यावर.